आज आपण या ठिकाणी साहेबांना उपविभागीय तालुका दंडाधिकारी साहेबांना आपण या ठिकाणी निवेदन देत आहोत। त्यामध्ये मुख्य विषय असे की मागील काही वर्षापासून खताचे दर, रासायनिक खताचे दर अनियंत्रितपणे वाढत आहे। त्यामध्ये सन 2025-26 हे विशेष सत्र राहिलं आणि या वर्षीचा 27-26-27 सत्र त्यातूनही विशेष प्रत्येक कंपन्याचा रासायनिक खताचे दर 200-300 रुपयापासून तर 500-600 तब्बल 1000 रुपयापर्यंत प्रति बॅगामध्ये वाढलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याची जी बाजू आहे रासायनिक खतं करायची, ती खरेदी करायची, ती बाजू पूर्ण निस्ता नूबत झालेली आहे आणि त्या दरवाढीला कंटाळून शेतकरी त्या दरवाढीला कंटाळून टोकाचे सुद्धा निर्णय पर्याय घेत आहे। आणि त्यातच म्हणून मागच्या वर्षी 2025-26च्या सत्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि सरकारने सुद्धा आपल्या त्या अतिवृष्टीचा सानुग्रह निधी वाटप केला। पण आपल्या दुर्दैव्य यवतमाळ जिल्ह्याचा की सरकारने अतिवृष्टी दिली पण आपल्याला विमा लागू झालेला नाही। कोणत्याच प्रकारे सोयाबीन असो, कापूस असो, कोणतेही पिकं असो, त्या पिकाला आपण विमा लागू झालेला नाही। म्हणून आपण या दोन्ही एकतर पीक विमा मिळवून द्यावा आणि रासायनिक खताचे अनियंत्रितपणे वाढलेले दर हे कमी करावे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना उपविभागीय साहेबांच्या मार्फत आपण निवेदन या ठिकाणी देत आहोत। आणि अन्यथा या निवेदनाची दखल घेऊन जर या येत्या 15 दिवसात जर दखल घेऊन खताचे दर नियंत्रित केले गेले नाही किंवा पीक विमा मिळवून देण्यासाठी तातडीचे प्रयत्न केले गेले नाही तर आम्हाला नाईलाजास्त उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल। याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित विभागाची व शासनाची राहील, या ठिकाणी आम्ही नमूद करतो। धन्यवाद।